दिल्लीमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सी त्या ठिकाणी आणले आणि त्या टॅक्सीच्या माध्यमातून चालक मालक यांना थेट त्या ठिकाणी फायदा होतोय आणि त्याच्यामुळे ज्या एजन्सी टॅक्सीच्या भरमसाठ कमिशन त्या ठिकाणी लादतात, ड्रायव्हर मालकांना वेठीस धरतात, ते आता थांबणार आहे. आणि भारत टॅक्सीच्या धर्तीवरच आता मुंबईमध्ये एमएमआर रिजनमध्ये सहकार टॅक्सी, देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी अशी या ठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी येणार आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि अशा प्रकारच्या गोष्टीला हिरवा कंदील दिला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजच मला वाटतं किंवा काल या संदर्भातलं धोरण नक्की केलंय आणि मला वाटतं सर्व नियम नियमावली होऊन आता देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत, नवी मुंबईकरांच्या सेवेत एमएमआर रिजनमध्ये येणार आहे. याचा फायदा ज्या भरमसाठ कमिशन ओला, उबेर, रॅपिडो किंवा इतर तत्सम त्या ठिकाणच्या युनियन आहेत किंवा एजन्सी आहेत त्या घेत आहेत, त्याऐवजी आता नफा थेट ड्रायव्हर आणि ओनरवर त्या ठिकाणी विभागला जाणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगली सेवा मुंबईकरांना मिळणार आहे आणि चालक मालकांचा थेट लाभ होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं प्रचंड प्रतिसाद या सेवेला त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास आहे. नोंदणी ॲपवर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि पहिल्या फेजमध्ये 2 ते 5 हजार वाहनं एमएमआर रिजनमध्ये त्या ठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.